गौरे, तू हॉस्पिटल मधनं सुद्धा मला न सांगता निघून गेलीस ग. पण मी आता तुला कुठेच जाऊ नाही देणार, कुठेच नाही जाऊन देणार. गौरे, किती शोधलं तुम्हा दोघांना. असा एक दिवस गेला नाही त्या दिवशी मला तुम्हा दोघांची आठवण नाही आली ग. माझं किती प्रेम आहे तुम्हा दोघांवर, आणि हे तुला माहित असून देखील तू माझ्यापासून लांब गेली. का का केलं असं? मला माहित नव्हतं गौरी तू कुठे राहतेस, पण तुला तर माहित होतं ना आपलं घर. तू का नाही आलीस मला भेटायला? गौरी, आपली मुलगी आता मोठी झाली असेल ना ग. तिला माहितीये का तिचा बाप कोण आहे ते? हा, नसेलच ना माहिती ना. बोल ना गौरी, आपली मुलगी कुठे? बोल ना, सांग ना मला. गौरी, घरात आई आणि बाबा मोठ्या सुनेची आणि मोठ्या नातीची वाट बघतायत ग. चला चला आपण घरी जाऊ. चल गौरी. काहीतरी कारण असल्याशिवाय नाही शक्य. रागिणी, रागिणी, अगं ए रागिणी, काय ग आई? बोलते ना मी तुझ्याशी. मला एका गोष्टीचं नवल वाटतंय. कसला? अनिका आज लगबगीने कॉलेजला गेली का? हे म्हणजे एवढ्या घाईघाईने कॉलेजला जाण्यासाठी का बरं एवढ्या अर्जन्सीने गेली ते मला कळलं नाही. आज ती कॉलेजला जायला जरा जास्तच एक्साइटेड होती आणि तो प्रश्न मला सुद्धा पडलाय. हो हो, कारण अभ्यासाच्या नावाने पूर्ण बट्ट्या बोळे ती. मग आज कॉलेजला एवढ्या घाईघाईत का गेलीये तेच कळत नाहीये. काहीतरी असेल. बाई, 100 वर्ष जगणार ग माझं पिल्लू. हॅलो. बोल बेटा बोल. मग ग्रानियाची तुम्हाला माहिती, तुम्ही पण ना कॉलेजमध्ये यायला हवं होतं. तिचं इतकी मज्जा येते ना, मला फुल ऑन ड्रामा सुरू आहे. वा वा. नाही, तुला मजा येते हे तुझ्या आवाजावरनं कळतंय बेटा. खूप खुश दिसतेस. काय झालं? काही कांड केलंयस? अनिका, अगं सांग ना तिथे काय झालं. म्हणजे इथे आम्ही सुद्धा सेलिब्रेट करतो ना. बोल बोल बोल, लवकर लवकर बोल. अरे यू वोंट बिलीव्ह व्हॉट हॅपेंड. ते कमळीने तो डोनेशन बॉक्स क्रिएट केलेला ना, तर त्यातले पैसे ना चोरी झाले. व्हॉट? आणि कॅन्टीन मध्ये जो मुलगा आहे ना, तो बोलतोय त्याने ते कमळीच्या सांगण्यावरून केलंय. नाउ इमॅजिन द लेवल ऑफ ड्रामा. अनिका, याचा अर्थ चोरी कमळीनेच केली आहे. अगं ए, लगेच सुतावरनं स्वर्ग नको गाठूस. नाही, तुला नाही बाळा. असं अर्ध्या हळकुंडाने पिवळं नाही व्हायचं, कळलं ना? नाही, हे सगळं तुला नाही जड जाईल तुला. तानिका, मला एक गोष्ट सांगू का? मी त्या कमळीला जे काही ओळखते त्यावरनं मला एवढं मात्र सांगता येऊ शकेल की ती काही चोरी करणारी मुलगी नाहीये. म्हणजे या पैशांच्या चोरीविषयी
मला वाटतं तिचा त्याच्यामध्ये काही एक संबंध नसेल. काय ग ए बेटा, तूच काही काढ नाही ना केलंयस? बोल, खरं सांगायचं. ओ गॉड ग्रॅनी आजी, तू खरंच ओल्ड होत चालली आहेस. तू त्या कमळीला बरोबर ओळखलंस, पण मला नाही ओळखलं अजून. ऑब्विसली हा सगळा ड्रामा होतोय ना, तो माझ्याचमुळे होतोय. आणि जो कमळीचा आता डिसरिस्पेक्ट होतोय ना, तो पण सगळा माझ्याचमुळे होतोय. आणि हे तर काही नाही, पुढे पुढे बघ अजून किती काय काय होईल. एनिवे, मी ना नंतर बोलते, कारण की आता प्लॅनचा ना सेकंड पार्ट सुरू होतोय. मला अजून मजा घ्यायची आहे. वा वा, छान छान. आता तू आम्हाला बोलावलं असतंस कॉलेजमध्ये तर आम्ही आलो असतो हा सगळा तमाशा बघायला. ठीक आहे, पण हे बघ बाळा, तिकडे जे जे काही होतंय ना ते सगळं आम्हाला कळवत राहा. काय म्हणतात ते, काय अपडेट करत राहा. हा, ऑब्विसली तुला सगळे अपडेट्स देत आहे, डोंट वरी. बरं बरं बरं, चल ठेवू. ठेवला पण टिक. नेक्स्ट पार्ट. तरी मी तुला सांगत होतो सगळे स्टुडंटचे पैसे आहेत, आपण नको घेऊयात. पण तूच म्हणालीस की कोणाला काही कळणार नाही म्हणून मी तयार झालो ना. आता बघ ना कसे करतायत. मला मारतील, प्लीज मला वाचव. मी पैसे नाही घेतलेत. आता तू प्लीज सगळ्यांचे पैसे देऊन टाक, नाही तर मला खूप मारतील. आता आपला प्लॅन सगळ्यांसमोर आलाय, आता काही लपून उपयोग नाहीये. ए बाबा, तुला तरी कळते का काय बोलायलायस? मला माहित नाही तू काय बोलायलायस ते. हा काय माझ्या बहिणीवर हे करतोयस, बहिणीवर ब्लेम करतोयस. स्वतः पैसे चोरी केले आणि तिच्यावर ब्लेम करतोय. हिम्मत कशी काय झाली? हे निंगी, तू ना याला ड्रोन लावून ठेव, म्हणजे याची अक्कल येईल ठिकाणावर. तुला माहितीये का कमळीने ते पैसे का कलेक्ट केलेले? माहितीये, ती स्वप्नात सुद्धा ना पैसे कधी चोरू नाही शकत. तुझीच नजर फिरली असेल आणि म्हणून तो बॉक्स चोरला असशील आणि आता ब्लेम माझ्या बहिणीवर टाकतोय. हे निंगी नाही, तू नाही, मारच याला, म्हणजे अक्कल येईल. मार. तुझ्या तर आता काय बोल, कमळीवर आरोप करतोस बरं. तुझ्या तर आता हा कुठं पिडशिली पाप. निंगी बाजूला. ए उठ ना. तुझ्या या बोलण्यावरती ना इथे कोणीही विश्वास ठेवणार नाहीये. गपचूप कबूल कर, तूच चोरी केलीस. कबूल करतोयस का आता पोलीस बोलव? नाही हो सर, मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो. मी मान्य करतो की मी प्रिन्सिपल सरांच्या कॅबिनमधून पैसे चोरले, पण मी स्वतःहून काहीच केलेलं नाहीये. या कमळीने मला ते पैसे चोरायला सांगितले होते. मी तिचं ऐकून केलं, मला माफ करा सर.